विठ्ठल विठ्ठल जय हर जाऊ बाप राम राम जाऊ बाप राम राम बसा ना सखे अगं जाऊ बाप आलं माई बायको कुठं आहे? अहो आधी पाणी तर घ्या. मामी आता मला पाणी लावू नका, पहिली माई बायको दाखवा. अहो खरं तेच सांगतो, अजून घरला आली नाही ती. अहो नाही कशी, वाटत मला तपास लागलाय. एक सांगून ठेवतो, उद्या दिवस बुडायच्या आत जर तिला घरी आणून सोडली नाही तर परिणाम लय वाईट होतील. अहो आधी पाणी तर घ्या. पाणी. अहो जाऊ बाप जाऊ बापू. मला ना ग पाठवू तिकडं. काय पाठवणार, पण रडू नको. आय मला लय भ्या वाटते, मी नाही जाणार. मला लय मार तुला, मला नको पाठवू. असं करू नको पुरी. अगं तुला नाही पाठवलं तर ते सारा गाव डोक्यावर घेतील. पंचायत बसल, आपली बेइज्जती होईल. आय तुझ्या आज्ञा पाला, मी नाही जाणार आहे. मला नको पाठवू. पाठवणार माझ्या पोरीला, मी नाही जाणार तिकडे आहे. असं करू नको पुरी. भामे काय ग, काल मी वडाला गेलो होतो, चांगले खेकडे मासे पकडले. तू का नाही आली ग? अगं घरला लय काम होतं ग. हा का? हा अगं तुला माहिती काल एक गंमत झाली. काय ग? काय? अगं सखूबाईची राधी पळून आली. हा कवा ग? काल संध्याकाळी. असं काय ग पोरे ना, काय म्हणत होती तिला तू? काय चाललं? अगं आजी तुला माहितीये का, सखूबाईची राधी पळून आलीये. बघ तिच्या नवऱ्यानं केवढा तमाशा केलाय तो. बघ बघ. सुटली बिचारी एकदाची घारी गिधाडाच्या वंशातनं. पंचमंडळी पोर लय भ्याली, ती काय बी केली आहे इथं यायला तयार नाही. तेव्हा एक वेळ माफी करावी. तुझ्यामुळं आमची बेआबरू झाली, ह्याची भरपाई कशी देणार? असू द्या असू द्या, पंचायती मोर एकच बाजू आली आहे, त्यावर न्याय निवाडा करायचा म्हणजे विचार करावा लागेल. पंचमंडळीचं म्हणणं आहे, चूक कुणाची का असना, पण पोरीच्या बापानं पोराच्या बापाला आब्रू नुकसान भरपाई म्हणून 16 रुपये दंड भरावा आणि पंचायत उठल्यावर पोरीला नांदायला घेऊन जावं. जशी आपली इच्छा. मंडळी आजची पंचायत इथं संपली. राम राम. संपली. मला माफ कर बा, मी पुन्हा कधी बी असं नाही करणार. माझ्यामुळे तुला दंड झाला. मी येडी आहे, द्वाड आहे. मला तरी काय माहिती आहे, मला ते ठकी म्हातारीनं सांगितलं होतं. अगं ठकी म्हातारी आली बघ, ठकी म्हातारी. अगं ए पोरीनं, वरती एवढ्या घारी गिधाड फिरतात आणि तुम्ही ते चांगली करतात, काय कळतं की नाही तुम्हाला?
काय झालं का ठको आजी? अगं या घारी म्हणजे गेल्या जन्मीच्या पोरीच असतात, माहितीये का? काहीतरीच काय? अगं खरं तेच सांगतेय. नवीन लगीन झालेल्या पोरीना नवऱ्याच्या घरून पळून गेली ना तसं घारीच्या जन्माला यावं लागतं आणि मेलेली सडलेली गुरढोरं खावी लागतात. राधे, आता तुझं लगीन होणार आहे, तूच ठरव आहे. मला पळी म्हणलं तरी चालत, पण मी तर पळून जाणारच बाबा. मला माफ करा, मी पुन्हा कधी बी असं नाही करणार. बर 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 बर. आणि एक बरं झालं, ठकूबाई गेली, गावातली घाण गेली, नाहीतर काय. अरे गावातली घाण गेली पण ध्यानातली गेली का? म्हणजे आपल्या आंधळी श्रद्धा. बारकू चल आता आपल्याला घराला जायला पाहिजे. चल सुनबाई, घे घे घे. राम राम.